अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पैकी 8 नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं होतं आणि 4 नगरपालिकांची मतदान प्रक्रिया जी होती ती लांबणीवर पडलेली होती। आता 20 रोजी हे मतदान पार पडत आहे आणि कोपरगाव आपण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहोत, शहरामध्ये आहोत। अशा पद्धतीने मोठमोठे होर्डिंग जे आहेत ते प्रत्येक उमेदवाराने चौकात लावल्याचं पाहायला मिळतं आहे। खरं तर जेव्हा प्रचार सुरू केला त्यानंतर पुन्हा एकदा आता प्रचार जो आहे तो नव्याने सुरू होत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी बॅनरवरती आपल्याला स्टिकर लावल्याचं पाहायला मिळतं आहे, जेथे तारीख बदलल्याचं देखील आपल्याला स्पष्ट दिसत आहे। एकंदरीत उमेदवारांचा खर्च देखील आता वाढलेला आहे। कोपरगाव नगर परिषद असेल, पाथर्डी, नेवासे नगरपंचायत यांची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। त्यासोबत काही ठिकाणी नगरसेवक पदासाठी देखील पुन्हा निवडणूक जो आहे तो घोषित झालेला आहे आणि प्रचाराला आता प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। कोपरगाव नगरपालिकेत काटेकी टक्कर पाहायला मिळते। राष्ट्रवादी अजित पवार गट, त्यासोबत भाजप, शिवसेना महायुती आणि शिवसेना शिंदे गट असे जवळपास 4 पक्षाचे उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत नगराध्यक्षपदाच्या, आणि त्यामुळे मोठी चुरस कोपरगावमध्ये पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रचारार्थ कोपरगाव शहरामध्ये सभा घेतल्या होत्या, सभा गाजवल्या होत्या आणि प्रचार जो होता तो अंतिम टप्प्यात असताना जी कोपरगाव नगर परिषद तारीख आहे ती पुढे ढकलली आणि पुन्हा एकदा जो उत्साह होता उमेदवारामध्ये तो कमी झाला होता। मात्र आत्तापासून प्रत्यक्षात पुन्हा एकदा या प्रचाराला वेग येताना दिसतोय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।